मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आजची रेसिपी आहे स्टफ बोंबील म्हणजेच भरलेला बोंबील। त्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लसूण, आलं, मिरची छानपैकी चॉप करून टाकली आहे। आता हे छान आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ह्याला आपल्याला लाल करायचं नाही आहे, पण हे परतून घ्यायचं आहे। आता आपण हे बोंबलामध्ये जे स्टफ करणार आहोत ते आपण कोलंबीचं करणार आहोत। तर ही पांढरी कोलंबी आहे, हिला मी छान कापून घेतली आहे, म्हणजेच ह्याचा किमा केलेला आहे। इकडे तुम्हाला जर करंदी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती घालू शकतात, मग तिला एवढे चॉप करायची गरज नाही आहे। हे आपण त्या बोंबलामध्ये सारण भरणार आहोत। आता मिरची तर घातलेली आहे, पण ह्याला छानपैकी चव पाहिजे म्हणून मी थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडंसं पाहिजे असेल तर तुम्ही आलं लसूण घाला, पण हे आपण कापलेलं आलं लसूण तोंडात चांगलं येतं। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता ही चॉप केलेला कोलंबीचा किमा असल्यामुळे हे शिजायला पटकन शिजतं आणि चव पण छान लागते। हळद घातलेली आहे, मी आगरी कोळी मसाला घातलेला आहे आणि प्रणोतीज किचनचा आगरी कोळी मसाला मी घातलेला आहे। त्याचबरोबर आपण मीठ घालूया आणि हे छान परतून घेऊया। आता कुठचंही आपण स्टफिंग करतो त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित घातली तर त्याचा कोथिंबीरीचा फ्लेवर हा खूप मस्त होतो। आता तसं बघितलं तर ही कोलंबी शिजलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला कांदा बिंदा घालायची गरज नाही। जर तुम्ही कांदा घातला ना तर पाणी सुटेल, त्यामुळे जेवढं तुम्हाला हे सुकं पाहिजे, कारण बोंबील ओला बोंबीलसुद्धा म्हटलं तर तो फार ओलसर असतो, त्यामुळे आपण हे असं छानपैकी सुकं सारण केलं आहे, त्यामुळे तेल पण तुम्ही बेताचंच घाला। आता हे आपलं सारण झालेलं आहे, याच्यात तुम्हाला जितकं मीठ हवं तेवढं घाला। कोणाला कालं मिरं भरपूर आवडतं तर कालं मिरी घालायचं, पण एक लक्षात ठेवा फिशमध्ये ना गरम मसाला वगैरे घालायचा नाही, त्यांनी ना चव बदलते। आगरी कोळी मसाला किंवा मालवणी मसाला तुम्ही घातला तर ते खूप सुंदर होतं। हे आपलं छानपैकी असं बघा सुकं स्टफिंग झालेलं आहे। तर आता आपण हे बोंबलामध्ये भरणार आहोत। आता हे मी बोंबील घेतलेले आहेत, या बोंबलाचा मी काटा पूर्णपणे काढलेला आहे। आता हे आलं लसणाची पेस्ट आहे, या आलं लसणाच्या पेस्टमध्ये मी लाल रेड चिली पावडर घातलेली आहे, आगरी कोळी मसाला घातलेला आहे। हे सगळे मसाले, हळद, हे सगळं प्रणोतीज मसाल्याचे मी वापरते, हा माझा ब्रँड आहे। आता याच्यामध्ये हे सगळं एकत्र करायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि छानपैकी आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझे मसाले हवे असेल तर मी तुम्हाला माझा नंबर खाली देते आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून छानपैकी ह्या बोंबलाला लावायचं आहे। हे बोंबील ना मी थोडंसं ह्याच्यावर जड पोलपाट ठेवला होता, त्यामुळे ना सुके आहेत। बघा मी याचा काटा पूर्णपणे काढला आहे। काटा काढताना तो व्यवस्थित काढायचा असतो, तो सुरीनीच मी काढला आहे, तो दाखवता आला नाही कारण मी आधीच काढला होता आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपण ह्याचा शूट नाही केलं। आता हे दोन्ही उलटं पलटं छान आलं लसूण लावून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही आलं लसूण लावाल तेवढं बोंबलाला टेस्ट चांगली असते। मुळामध्ये ना बोंबल्याला आलं आणि लसूण लावण्यापेक्षा लसूण कोथिंबिरीचं वाटण लावलं तर ते जास्त चांगलं वाटतं, पण मी प्रत्येकाला आलं लसूण लावते। आता हे छानपैकी मॅरिनेट झालेले आहेत बोंबील। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे सारण केलेलं आहे ते भरणार आहोत आणि आपण कसं त्याला हे असं छानपैकी आपण भरून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला व्यवस्थित असे ना रोल करणार आहे। तो रोल करावा म्हणून सारण न व्यवस्थित भरायचं, अति पण सारण भरू नका, पण खाताना ते खूप टेस्टी लागतं। तर आता बघा एवढं आपल्याला पुष्कळ झालेलं आहे, तर ते छानपैकी आता आपण रोल करणार आहोत। दोन्ही हाताने आपण ते सारण एकत्र करून बोंबलाला व्यवस्थित आपण भरणार आहोत। हे बोंबील ना जरा मोठे असल्यामुळे ना हे असं छानपैकी भरता आलं। आता हे बघा आळूवडीच्या रोलसारखं मस्त रोल झालेला आहे। आता तुम्ही म्हणाल हे सुटणार नाही का, तर नाही सुटणार। आपण पुढची प्रोसेस करणार आहोत,
ते मी तुम्हाला दाखवते आहे. तसंच आपण ह्या दुसऱ्या बोंबलाचा सुद्धा आपण रोल करून घेऊया. आणि बोंबील ना असे मध्ये छान कापून उभे केले की ना मस्तपैकी असा जाड आहे तो बोंबील, त्यामुळे असा मोठा बोंबील आहे. आता इकडे मी काय केलेलं आहे, एक छोट्याशा बाउलमध्ये मीठ घेतलं आहे आणि थोडासा मैदा घेतला आहे आणि थोडं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. थोडासा म्हणजे 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता इथे मी थोडीशी हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे आणि ह्याची आपण ना पेस्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाहिजे असेल तर तुम्ही इथे अंडं घाला, पण मी अंडं घातलेलं नाही आहे. कारण अंडं घातलं ना तर खरं ओरिजिनल ना बोंबलाची चव जाते, म्हणून मी इथे अंडं नाही घातलं आहे. इथे मला हवं तेवढं मी पाणी घातलेलं आहे. पाणी हळूहळू घाला, कारण जर जास्त तुम्ही पाणी घातलं ना तर ते जे आपण वरचं कोटिंग आहे ना ते एकदम पातळ होईल, तर ते आपल्याला पातळ नको आहे. तर बघा आता असं सरसरीत केलेलं आहे. आता इथे मी ब्रेड क्रम्ब घेतला आहे आणि हा व्यवस्थित मी बोंबील या पेस्टमध्ये टाकला आहे आणि छानपैकी आपण ब्रेड क्रम्बमध्ये तो व्यवस्थित आपण घोळून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की शेपटी ह्याची निघेल का? तर नाही निघत, कारण आपण तसं दाबून घेतलेलं आहे. आणि एकीकडे आपण तेल तापत ठेवायचं. काय आहे, तेल तुमचं खूप जर तापलेलं असेल ना तर कदाचित ते बोंबील सुटण्याची भीती असते, पण इथे गरज नाही आहे. आता बघा हे छान मी असं दाबून घेतलेलं आहे. तर इथे बघा तेल तापलेलं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित माझा तो रोल असं वाटत नाही आहे हा बोंबलाचा रोल आहे. तो अजिबात कुठेही सुटलेला नाही आहे आणि बघा कसा खरपूस झालेला आहे. आणि हे शांत बारीक गॅसवर करायचं, कारण आपला बोंबील ना जाडा आहे, तो आतून व्हायला पाहिजे. तर हे असे खुसखुशीत आपले भरलेले बोंबील झाले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल